हरी भक्त पंडित संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने उगी भस्म होती। कापूसाचा पाड किती, अग्निपुढे दयागणा। म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती। परितू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आधी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, आसो माझे साष्टांग नमन। मेले करू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळ आहे चढेगिरी। मुकासवे माझारी, देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि बला। साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो। तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गुणूचा पाड असे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोप तेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलं तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती बसवनिया, ग्रंथ कळसा नेई हा। हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साई असल्यावर, काळाचाही नाही दर। लोखंडासी भंगार, परीस करून ठेवीतसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणूदास। साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता। तिच्यापदी ठेवितो माता, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडाणी। ठेवी तुझ्या वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादास स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर। ज्ञाननभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन। गैनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर। हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता। दासगणूसी अभयाता, तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे। दासगणू मी तुमचे ताहणे, कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते। तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो। लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर। ती निमित्ता कारण साचार, लेखन रूपी कार्याला। दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत। ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण। करोनिया एकाग्रमन, निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे। संत हेच सनितीची, मूर्ती होय प्रत्यक्ष साची। संत भव्य कल्याणाची, पेट आहे विबुध हो। त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश। आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला। ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे। अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्याचा हेत, त्याचा ऋणी रक्मिणी कांत। आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया। भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी।
हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा करणे. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संतचरण अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरू, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, या देदेशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्यांनी धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावून या. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मत्ती, जनी कान्हो संत सखू. चोखा गप सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधरा निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ले आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्याता संता मी गाईले, ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संतचरित्र असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तिचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे गराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परी वैभव त्याचे महातोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधू मुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभ वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेवगाव खाणीचा हिरा गजानन होयसाचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वनितो मी. ते आता उधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्रेयसी, म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण, संतश्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्र येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास द्रष्टान लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा ते जमान पूर्णपणे असे जाण, तेच त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची कान आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माग्यवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळैसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर
पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कनिफा गजकरणात चांगदेव नारायण डोहात योनी वाचन प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलावरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाची अगाध महिमान त्याची सरी न कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी. पदनता ते तारावया त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक ग्रस्त होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्य दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे. मूर्ती योगी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहील जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालित. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गर्जोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया खून सीते वेचती दयाघन. त्याच्या सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले. आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. गोविंद देवीदासही याते देता. काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक. लावी न सुज्ञ परत देख काही न चाले तर्क. कृतीवरुणी याच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतासी. ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी. आजमा वया कारणे खरे साधू पिशापरी. जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी. बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा. परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा. असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमतः तो पुढे आला बंकटलाल गरवाला. गजाननासी विचारण्याला गणयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रकटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तेसे केले पक्वानांनी भरलेले. पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पत्रावरी भोजना बसली समर्थ स्वाभी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला. मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नरपवर झाला असेल साचार. अशा नरासी जहागीर
मिळालासी प्रेम नुपजे. अवघी पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली, 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण. ह्या वेड्या म्हणालो आपण, तिनी संशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला, जाऊन बसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात, हा बैसळ आनंदात. हा ब्रह्मचिवय साक्षात, बहिणा कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही निर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले. उभयतासी पाहून वदले, ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य, आचरीला पाहिजे. अन्न बक्षिले देहाणी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता, दोघे हसले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाची आग शेजारी, हाळ होता निर्धारी. तेथे जनावरे सारी, पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले, पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावरा लागोनी, योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले निर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता, महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा, यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर, ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवाणी, दोघे गेले गहीवरुणी. अनन्य भावे समर्थचरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पायी, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ. आल्हादावो भाविकाप्रत, हेच विनवी जोडोन हात. ईश्वरासी दासगणू, श्रीहरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथ प्रथमोध्याय समाप्तः. गजानन महाराज की जय.